मंदिर या शाखेत आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। काही माणसं दिव्यासारखी असतात, स्वतःच्या तेवण्याने दुसऱ्यांचे आयुष्य उजळून टाकतात आणि काही माणसं फुलासारखी असतात, स्वतःच्या असण्यानं दुसऱ्याचं जीवन सुगंधित करतात। अशा सर्वच सुगंधित करणाऱ्या आमच्या निमंत्रित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी ह्या शाखेतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। आज या ठिकाणी आपल्या संस्थेचे आदरणीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब हे उपस्थित झालेले आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आपणा सर्वांतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। त्याचबरोबर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आदरणीय BT पाटील साहेब हेही आवर्जून आमच्या आग्रहास मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी आपणा सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करते। त्याचबरोबर आपल्या संस्थेचे शहरी विभागाचे आदरणीय संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे साहेब हेही आपणा सर्वांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचेही आपणा सर्वांतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। तसेच आपले सेवक संचालक मराठा विद्याप्रसारक समाजाचे सेवक संचालक माननीय श्री चंद्रजीत शिंदे सर यांचेही मी मनापासून स्वागत करते। त्याचबरोबर आपल्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीयुत जाधव सर यांचंही मी सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करते। तसेच आपल्या शालेय समितीचे सन्माननीय श्री ठाकरे सर, श्री खेलुकर सर, श्री हिरामन शिंदे सर, श्री राजेंद्र जाधव सर, श्री खांदवे सर आणि ॲडव्होकेट कापडणी सर यांचंही मी आपणा सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करते। त्याचबरोबर आपल्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक आपल्या वाघुर्जीच्या मुख्याध्यापिका लांडगे मॅडम, उत्तम नगरच्या मुख्याध्यापिका JJ पवार मॅडम, गोरराम लेनचे मुख्याध्यापक श्री तांदळे सर, त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक सहाणे मॅडम, कमल जाधव मॅडम, मंगला पवार मॅडम, उषा पवार मॅडम, शोभा चव्हाण मॅडम, भुसाळ मॅडम, शोभा गायकवाड मॅडम, RG पगार सर, VK भांबरे सर, ह्या सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। त्याचबरोबर आपल्या होरायझनच्या नेहा सोनवणे मॅडम, त्याचबरोबर निधी मिश्रा मॅडम, दीप्ती पटेल मॅडम, श्रुती देशमुख मॅडम यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। तसेच आपल्या ॲबॅकस अकॅडमीच्या संचालिका GDS अकॅडमीच्या संचालिका नीता पवार मॅडम यांचंही मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या मराठा हायस्कूलचे थोरात सर हेही आमच्या विनंतीला मान देऊन येथे उपस्थित झाले, त्यांचेही स्वागत करते। त्याचबरोबर मते सर हे आपल्या अचानक आपण त्यांना फोन केला आणि लगेच लक्ष्मीपूजनसाठी त्यांनी होकार दिला आणि आज त्यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन संपन्न झालं, त्यांचंही मी मनापासून स्वागत करते। त्याचबरोबर आपले शालेय समितीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे श्री चेतन अरविंद बच्छा सर यांचंही मी स्वागत करते। त्याचबरोबर पालक शिक्षक समिती उपाध्यक्ष समीर शिंदे सर यांचंही मनापासून स्वागत। तसेच माता बालक शिक्षक समितीच्या उपाध्यक्षा सौ प्रियंका खैरे मॅडम यांचंही मनापासून स्वागत। पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष शाळा नंबर 2 सतीश गायकवाड सर यांचंही मनापासून स्वागत। सुनील खेलुकर सर यांचंही मनापासून स्वागत आणि ज्यांचंही नाव घेतलं गेलं नसेल त्या सर्वांचंच या दिवाळी सणासाठी मी आपणा मनापासून सर्वांतर्फे स्वागत करते। आणि खरं तर ऊन सावल्या येथील जाती कोण जपावे आतील हिरवे, चला दिवाळी आली आहे ओंजळीत घ्या 4 दिवे असं म्हणत हा दिवाळी सण सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे आणि आपल्या भारतातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणून आपण हा मानतो आणि आपण पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या आठवणी घेऊन हा सण साजरा करतो आणि श्री राम याच प्रसंगी 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले होते आणि ज्याप्रमाणे अयोध्येच्या लोकांनी घरोघर दिवे लावले, रांगोळ्या काढल्या, फुलांची तोरणं लावली, त्याचप्रमाणे तेवढ्याच
निष्ठेने आजही सर्वत्र आपण ही दिवाळी साजरी करत असतो. आपल्या शाळेत दरवर्षी मोठ्या उत्साहाने आनंदाने सर्वांच्या सहकार्याने ही दिवाळी साजरी केली जाते. याला पौराणिक महत्त्व तर आहेच, परंतु आजच्या ह्या आधुनिक युगामध्ये मुलांना परंपरा माहीत व्हाव्यात, या सणांची शिदोरी पिढी गणिक पुढे पुढे जात राहावी, हाच या सणाचा सादर करण्याचा उद्देश आहे. आणि अभिनव शाळा नावाप्रमाणेच अभिनव आहे असेच म्हणेल. सर्वच अभिनव शाळा नावाप्रमाणे अभिनवच आहेत, कारण येथे मुले फक्त पुस्तकी ज्ञान घेत नाहीत, तर सर्व गुण संपन्न होण्यासाठी आयुष्याची पहिली पायरी चढतात. आजच्या कार्यक्रमासाठी नर्सरी ते 4थी पर्यंत सर्वच मुलांनी खारीचा वाटा उचललेला आहे. कोणी आकाशकंदील बनवले, कोणी पंत्या सजवल्या, तर कोणी इतिहासकालीन विविध वस्तू जमा केल्या, कोणी फुले आणली, तर कोणी तोरणे बनवली. मूल्य शिक्षण संस्कार हे सांगून रुजवता येत नसतात, तर प्रत्यक्ष वेगवेगळ्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांवर टाकल्या तर ते मूल्य आपोआप रुजले जातात. आणि म्हणूनच हे नर्सरी पासून 4थी पर्यंत आमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये हे आपोआपच दृढ होत असतात. आणि खरं तर आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट की आपल्या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे, तीच आपली संस्कृती, तीच आपली परंपरा. आणि ही परंपरा जपण्यासाठी आपण मुलांमध्ये मराठी भाषा आणि प्रेम हे निर्माण करत असतं. आणि तो प्रेम निर्माण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असतो. दिवाळीचे 5 दिवस असतात: धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. यातूनच आपण ह्या विद्यार्थ्यांना विविध मूल्य जोपासण्यास सांगत असतो. आणि हे जे मॉन्टेसरीचे विद्यार्थी असतात, छोटे छोटे विद्यार्थी, हे खूप सुंदर अशी माहिती पाठ करतात. त्यात त्या पालकांचा खूप मोठा सिंहाचा वाटा असतो, शिक्षकांचा असतो. ते पालक अति छोट्या छोट्या मुलांकडून बोबड्या बोलमध्ये ती माहिती पाठ करून घेत असतात आणि ते विद्यार्थी इथे पाहुण्यांसमोर सादर करत असतात. तुझं अवघं आकाश मी मागत नाही, क्षितिज कवेत घेण्या इतका पैसा मी मागत नाही. माझ्या शाळेतल्या या पिल्लांच्या पंखात बळ येईपर्यंत घरट साकारायला या हातांना आणि घट्ट उभं राहायला या पायांना बळ दे, बस इतकंच दान दे. माझ्या या शाळेतल्या 3250 पिल्लांसाठीच ही सर्व शिक्षकांची आमची धडपड आहे. आमची मुलं फक्त अभ्यासातच नाही तर विविध उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेत असतात आणि यश मिळवतात. आमच्या शाळेतील सर्वात मोठा उपक्रम म्हणजे अबॅकस. आयजिनियस आणि अभिनव यांच्या सौजन्याने अबॅकसमध्ये 888 मुलांनी सहभाग घेतला आणि अबॅकस अकॅडमीतर्फे जिल्हा पातळीवरील परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांना 20 मिनिटात 100 उदाहरणे सोडवायची होती. या परीक्षेत 384 विद्यार्थी सहभागी झाले होते आणि त्यातील 204 विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे. आपण भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे पूर्वीपासून चालत आलेला आहे, त्यात गीत रामायण आपले पगार सर जे आहे माजी मुख्याध्यापक, हे हा उपक्रम राबवतात आणि आवर्जून दरवर्षी फोन करत असतात, व्हिडिओ क्लिप पाठवतात, ऑडिओ क्लिप पाठवतात आणि सर्व विद्यार्थ्यांची गीता पठण स्पर्धा आपण घेत असतो. सर्व विद्यार्थ्यांना त्या गीतेचा 15वा अध्याय 11वा अध्याय आपण दररोज ऐकवत असतो आणि त्या मुलांची उच्चार जे आहे ते शुद्ध होण्यास त्यामुळे मदत होते. तर त्यात सुद्धा 115 विद्यार्थी सहभागी झाले आणि 11 मुलांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. त्यात नर्सरी पासून 4थी पर्यंत मुले, नर्सरीची विद्यार्थिनी सुद्धा निवडली गेलेली आहे. म्हणजे त्या निमित्ताने विद्यार्थ्यांचं छान असं पाठांतर होतं. दुसऱ्यांचे दुःख पाहून आपल्याला वेदना होणं म्हणजेच संवेदनशीलता. आणि अंध बांधवांसाठी आमच्या मुलांनी 2,47,891 रुपये इतका अन्ननिधी जमा केला आणि आपण तो तिकडे सुपूर्द सुद्धा केलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे परत एकदा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आपले जे विद्यार्थी आहे ते दरवर्षी वह्या पुस्तके घेत असतात. तर ज्योतिष स्टोअर्स आणि नवनीत एज्युकेशन लिमिटेड यांच्या सौजन्याने लकी ड्रॉमध्ये 4 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलेले आहे. आणि मराठा विद्याप्रसारक समाज चित्रकला रंगभरण स्पर्धेत सुद्धा आपले सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना त्यापैकी 11 विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे.
आई वाणी करुण माया, ज्ञानाचे खास भरवतो, जीवनाचा रचून पाया, सृजनांचे धडे गिरवतो, शिक्षणाचा घेऊन वसा, अंतरी पेटवतो दिवा, सत्याचा आणि कष्टाचा मार्ग दाखवतो नवा, राष्ट्राचा खरा शिल्पकार झिजतो चंदनापरी, कल्पवृक्षाची जणू सावली, संस्काराची शिदोरी, पायावरती वाकून जेव्हा वंदन करतो कुणी, जीवन वाटे सार्थक, डोळ्यात दाटे पाणी, गुरु आयुष्य घडवणारा, गुरु परंपरेची शान, चिमण पाखरांच्या हृदयी, शिक्षक अमृताचे पान, शिक्षक अमृतांचे पान. हे आमच्या सर्व शिक्षकांकडून सर्वांनाच दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. आज महत्त्वाची गोष्ट अशी एक सांगायची राहून गेली की आपण जवळपास 26 स्टॉल लावलेले आहेत. या 26 स्टॉलपैकी कोणी कुल्फी, पाणीपुरी, पावभाजी, चायनीज भेळ, दाबेली, त्यानंतर बटाटा वडा, नूडल्स, कढी भेळ, आकाशकंदील, कपड्यांचं दुकान आहे, दीपावली फराळ आहे, आयुर्वेदिक वस्तू आहे, ज्वेलरी आहे, अगरबत्ती आहे, रांगोळी आहे, कटलरी सामान आहे, गाईचं तूप आहे, दीपावली सजावट साहित्य आहे, ज्वेलरी आहे, वडापाव आहे. हे सगळे स्टॉल आपल्या पालकांचे आहे आणि आपल्याच पालकांनी मदत करावी. दीपावलीचं जे साहित्य आहे आपण इकडे तिकडे दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी आपल्या पालकांना जे पालक गरीब असतील त्यांना थोडासा मदतीचा हातभार लावावा, हाच उद्देश. यात शाळेचा कोणताही फायदा नाही. जेवढे तुमचे स्टॉलचे आम्ही पैसे घेतले 800 रुपयाप्रमाणे एका स्टॉलचे पैसे घेतलेले आहेत, ते सगळे पैसे त्यांनाच ते स्टॉलचे बांधून दिलेले जे आहे कमान प्रत्येक स्टॉल त्यासाठी खर्च केलेले आहे. त्यामुळे शाळा कुठेही त्या फायदा करत नाही. फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना आनंद मिळावा. आपल्या शाळेच्या आवारात पालकांनी येऊन विद्यार्थ्यांना मनसोक्तपणे खाऊ घालावं आणि पालकांनी ह्याच आवारात खरेदी करावी. दिवाळीसाठी गर्दीमध्ये कोणीही जाऊ नये, फटाके उडवू नये, प्रदूषण करू नये. ही दीपावली सर्वांना सुख समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची जावो ही सदिच्छा. धन्यवाद. ही संस्कृती आहे, स्वागत करणं ही संस्कृती आहे. आता आपण